कर्जत जामखेडमध्ये आहे। आशिष शेलारांचं म्हणणं बरोबर आहे। कामठीमध्येही अनेक 75 बूथ आमच्याकडे असे आहेत जे मुस्लिम परिवाराचे आहेत। त्यामध्येही 4-4दा 5-5दा 6-6दा दुबार मतदार आहे। यापूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की जे ॲडिशन झाले आहे पण डिलिशन होत नाही आहे आणि ॲडिशन 1, 2, 3, 4 ठिकाणी जिथे इथे जो व्यक्ती राहायला गेला तिथे इथे ॲडिशन होत गेले पण डिलिशन मात्र झाले नाही। त्यामुळं कामठी असेल, मालेगाव असेल अशा ठिकाणी परवा सिल्लोडमध्ये 800 नावं दुबार आहेत। सिल्लोडमध्ये मालेगावमध्ये जवळपास 1300 नावं दुबार आहेत। कामठीमध्ये जवळपास 8000 नावं तिबार आहेत। त्यामुळं जवळपास या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी दुबार तिबार नावं आले आहेत कारण ॲडिशन झाले, डिलिशन झाले नाही आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याबद्दल हायकोर्टमध्ये केस केली होती आणि हायकोर्टमध्ये मागणी केली होती की डिलिशन करा जे दुबार नावं आहे आणि दुबार नावं हे काढण्याकरता आमचाही प्रयत्न होता। पण जेव्हा 31 खासदार जिंकले महाविकास आघाडीचे ती लोकसभेची यादी आणि तीच लोकसभेची यादी विधानसभेत आली। मग लोकसभेच्या यादीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने 31 सीट लढल्या आणि त्या जिंकल्या। त्यांचा परभणीचा खासदार निवडून आला, नाशिकचा खासदार निवडून आला। त्यांचे खासदार ज्या यादीवर निवडून आले त्या यादीवर ते आक्षेप घेत आहेत आणि विधानसभेची नवीन यादी नाही आहे। लोकसभेमध्ये जी यादी निवडणूक आयोगाने त्या निवडणुकीला वापरली लोकसभेच्या तीच यादी विधानसभेला आहे आणि तीच यादी आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये येते आहे। तरी आयोगाने त्यांना ऑब्जेक्शन घेण्याकरता वेळ ठेवलेली आहे प्रभागामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आणि नगरपालिका गटामध्ये। आणि त्यामुळं निवडणूक हरण्यापूर्वीच हरलेल्या मानसिकतेमध्ये उद्या निवडणूक हरल्यावर कारण शोधताय उद्धव ठाकरे। कारण जर आज कारण शोधलं नाही तर उद्या हे विचारतील लोक तुम्ही युती केली म्हणजे राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले, राजजी उद्धवजी एक आले तरी हरले आणि मग कार्यकर्त्याला काय सांगायचं, मतदाराला काय सांगायचं, आपली लीडरशिप कशी प्रूव्ह करायची, आपल्या लीडरशिपला डाग कसा लागणार नाही याकरता केलेलं हे केविलवारा प्रयत्न आहे। परवाचा मोर्चा आणि आता हे जे स्टेटमेंट सुरू आहे हे केवळ आपलं स्वतःचा पक्ष आणि राजकारण आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता करतात आहे।